राम राम मंडळी, आज संपन्न झालं भव्याने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान, ज्या मैदानाला ओरिजिनल हिंद केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे। त्याच्यामुळेच तमाम बैलगाडा चालक असतील, मालक असतील, आसुसले असतात या मैदानाचा जो मान आहे तो मिळवण्यासाठी। आणि त्याच्यामुळे गटाला असेल, सेमीफायनल असेल, एक से बढ़कर एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवत आल्या। मित्रांनो, खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करावं वाटतं तमाम पुसेगाव ग्रामस्थांचं, यात्रा कमिटीचं, ज्यांनी ही मैदान इतक्या जबरदस्तरित्या भरवलं आणि मैदान खऱ्या अर्थानं पारदर्शक झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बैलगाडा सुद्धा या मैदानात दाखल झाल्या। खऱ्या अर्थानं 1199 गाड्या या मैदानात धावणं, 100 गट धावणं, सेमीफायनल आणि फायनल सुद्धा उजेडासक्त होणं खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे। आणि ते फक्त आणि फक्त आयोजक कमिटी असतील, नियोजक कमिटी असतील आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम दिले त्याच्यामुळे हे संपन्न झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन यात्रा कमिटी, अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि तमाम पुसेगाव चे ग्रामस्थ असतील त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। आणि त्यानंतर या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल। मित्रांनो, खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद ज्या बैलाच्या पाठीशी राहतो तो बैल नक्कीच वर्षभर चांगल्या प्रकारे धाव घेत राहतो आणि नक्कीच दरवर्षी नवीन चेहरा या सेवागिरी महाराजांच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला दिसून येतो। आणि असंच काहीसं घडलं होतं मागच्या वर्षी सुद्धा घरणिकीचा राजा आणि द्वारलीचा हरण्यानं तो सन्मान मिळवला होता। आणि या वर्षीही आपल्याला एक नवीनच चेहरा, तो म्हणजे वाघवाडीकरांचा घरचा साज रोमन आणि सर्जा हिंद केसरी, ओरिजिनल हिंद केसरी म्हणून आपल्या पुढे आलेले आहेत। त्यांचं मनापासून अभिनंदन। रोमन आणि सर्जाचं ओरिजिनल हिंद केसरी जोडी, वाघवाडीकरांचा घरचा साज, मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा रोमन आणि सर्जाचं। आणि तेवढंच अभिनंदन करावं वाटतं 2 नंबरला जी गाडी उतरली ती म्हणजे मथुर, हिंद केसरी मथुर आणि हिंद केसरी कॉकटेल या जोडीचं, जे आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मार्केट ठरले, त्यांनी सुद्धा जबरदस्त लढत दिली। मित्रांनो, खऱ्या अर्थानं जेवढ्या ही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं, कारण जबरदस्त आटी आणि तटीच्या लढती देत गटाला, सेमीफायनलला त्यांनी चांगली लढती देत त्यांनी फायनल गाठला होता आणि फायनलला सुद्धा जबरदस्त लढत झाली। मित्रांनो, आता यानंतर खूप साऱ्या कमेंट येतील की आपल्या नवम हिंद केसरी बकासूर आणि सर्जाची गाडी खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाची होती। या मताशी मीही आहे, पण खऱ्या अर्थानं पंच जेव्हा निर्णय देतात आणि ते व्यवस्थितरित्या बघितल्यानंतरच त्यांनी तो निर्णय दिला, त्यामुळे आपण त्यावर कधी कमेंट करणं चुकीचं आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे। त्याला कारण ही खूप महत्त्वपूर्ण आहे। खऱ्या अर्थानं बकासूर आणि सर्जाची गाडी कडनं लागली आणि कडनं लागून सुद्धा जबरदस्त पळाली आणि खऱ्या अर्थानं ती आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचीच मानकरी होती आणि असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। पण शेवटच्या क्षणाला निकाल रेषेच्या इथं कुठंतरी आपण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की ती गाडी जराशी का होईना थोडीशी फॉल झाली होती। म्हणजे खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये लॉबी टचला निकाल नव्हता आणि त्यामुळेच या गाडीला सुद्धा फॉल देण्यात आला आणि या गाडीला 10व्या क्रमांकाचं उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं। आपल्या सगळ्यांच्या बकासूर प्रेमींच्या नक्कीच अपेक्षा जरी भंग झाल्या असल्या की या निकाल ऐकून, पण तरी पण तो निकाल मान्य करणं खूप गरजेचं आहे। आणि ही गोष्ट या माध्यमातून आठवण करून देणं नक्कीच मनापासून वाटतं की जर आपण 2022चा जो निकाल होता, ज्यामध्ये बकासूर आणि सोन्या 50-50 यांनी जो निकाल घेतला होता फायनलला, त्यामध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं होतं। त्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकाला जी दुसऱ्या गाड्या होत्या 1, 2, 3ला, त्या तिन्ही गाड्या फॉल असल्यामुळं बकासूर आणि सोन्या 50-50 हे पुसेगावच्या हिंद केसरीचे मानकरी ठरले होते। म्हणजे तो निकाल बघितल्यानंतर नक्कीच कळतं। त्यावेळी थोडासा असा वेगळा निर्णय झाला होता आणि तो लोकांनी मान्य केला होता, तोच आपण यावेळी पण मान्य करणं गरजेचं आहे। यावेळी बकासूर आणि सर्जाच्या बाबतीत जे घडलं त्यामध्ये नक्कीच बकासूर प्रेमी आणि प्रेक्षक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत, कारण अगदी निकाल रेषेच्या इथं भयान गर्दी होती प्रेक्षकांची आणि त्यामुळे ते शेवटच्या क्षणाला गाडी थोडीशी फॉल झाली आणि तिथंच खऱ्या अर्थानं तो नंबर गेला। पण मनापासून अभिनंदन करावं वाटतं बकासूर आणि सर्जाचं। तेवढ्या ताकदीने त्यांनी गट काढला होता, तेवढ्या ताकदीने त्यांनी सेमीफायनल काढला होता आणि तेवढ्याच ताकदीने त्यांनी फायनलला सुद्धा लढत दिली। पण फक्त शेवटचा जो एक क्षण होता, तेवढ्या क्षणासाठी ती गाडी लॉबी झाल्यामुळे फक्त हा निकाल बदलला गेला। पण हरकत नाही मित्रांनो, हे बैलगाडा क्षेत्र इथं नक्कीच काही घडेल काही न घडेल हे आपण सांगू शकत नाही। त्यामुळे आजचा जो निर्णय आहे तो सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे आणि तेवढ्याच पॉझिटिव्हली कमेंट केल्या पाहिजेत। आपण एक बकासूर प्रेमी आहे म्हणून नक्कीच त्याच्या पाठीशी तसंच राहिलं पाहिजे। त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करावं वाटतं या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी, वाघवाडीकरांचा घरचा साज रोमन आणि सर्जा यांचं। आणि तेवढंच अभिनंदन मथुर आणि कॉकटेल आणि जेवढ्या ही गाड्या गुलालात राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन। आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आज अखिल भारतीय बैलगाडा संघटना, ज्यांनी पारदर्शी निकाल, पारदर्शी मैदान भरवण्यासाठी एक चांगली नियमावली जी असते ती आखली आणि त्यामुळेच हे मैदान चांगल्या पद्धतीने पार पडायला लागलेत। त्याच्यामुळेच पुन्हा एकदा अभिनंदन पुसेगाव यात्रा कमिटी, आयोजक, नियोजक सर्वांचं आणि अभिनंदन तमाम बैलगाडा शौकीनांचं सुद्धा, जे आवर्जून बैलगाडा शर्यतीचे हे व्हिडिओ बघतात, मैदानात दाखल होतात आणि आपले सुद्धा व्हिडिओ तेवढ्याच पद्धतीने बघतात। राम राम।